नमस्ते. दादी हेल्दी किचनमध्ये मी आज घेऊन आलेले एक हावरीचा नवीन प्रकार. हे आपण तूप तापायला ठेवलेलं आहे. आपण तूप टाकलंय का पाहू. तूप टाकलेलं आहे. आपण हे 2 टेबलस्पून डिंक घेतलेला आहे. हे आता आपण अगोदर तळून घेऊ. हे आता आपलं डिंक तळून झालेलं आहे. हे आता आपण काढून घेऊ. ही आपली काळी हावरी आहे. ही पावशेर आहे आणि वाटीने म्हटलं तर 1.25 वाटी आहे. हे आता आपण बारीक गॅसवर भाजून घेऊया. ज्या कढईमध्ये आपण तुपामध्ये डिंक तळून घेतला आहे त्याच कढईमध्ये आपण हावरी भाजून घेऊया. आपली हावरी भाजून झालेली आहे. ही आता आपण काढून घेऊया. ते आपण अर्धी वाटी खोबरं भाजून घेऊ. हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. ते आता आपण काढून घेऊ. 7-8 काजू घेतले ते पण आपण भाजून घेऊ. आपण भाजून झालेले ही थोडीशी हावरी गार करून घेऊ आपण आणि मग मिक्सरमधनं काढू. आपली गार झालेली आहे. हे आपण अगोदर नुसती हावरी फिरवून घेऊया मिक्सरमध्ये. आता ही हावरी आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ. हे आपण ह्याला मिक्स करून घेऊया. गूळ छान ह्याला मिक्स झालेला आहे. आता हे थोडं थोडं करून आपण परत मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. हे आपण बारीक करून घेऊ. हे आपलं आता हे काढून घेऊ. राहिलेलं आपलं अर्ध काढून घेऊ परत. हे आपलं बाकीचंही काढून घेतलं आहे. हे आपण डिंक काढून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण. हे आपण मिक्स करून परत अजून एकदा मिक्सरमधनं काढून घेऊ. हे थोडं थोडं करून तेल सुटेपर्यंत ते खलबत्त्यात कुठलं तर अति छान. ह्याच्यात आपण खोबरं भाजून घेत होतं ते चुरून ह्याच्यात टाकून घेऊ. हे आपलं थोडं खोबरं ठेवलं होतं ते ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. हे डिंक ठेवलं होतं ते पण ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. थोडी खजूर परतून घेतलेली आहे हे पण ह्याच्यावर टाकायची आहे. हे तूपसुद्धा राहिलेलं त्याच्यावर टाकून द्यायचं आहे. तयार झाले. टाकून घेऊया. हे आपलं कचरिया तयार झालेलं आहे. करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. संक्रांत आलेली आहे. काय नेहमीच आपल्या पापड्या खातो तर यावेळेला वेगळं काहीतरी नक्की करून पहा. हे अगोदर मी करून ठेवलेलं होतं. ह्याला असं तूप सुटतं नंतर आणि हे आता केलेलं आहे तर हे करून पहा.